नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. बघा, आज आमच्या टेरेसवरती छोट्या कुंडीत किती झेंडूचे फुलं आलेत, भरपूर सारे. कळ्या तर भरपूर आलेत, बघू शकता. बघा किती छान असे गोंडस, वेगळीच केशरी आहे हा, भरपूर पाकळेवाला. बघा कळ्या पण अजून आहेत. कधी मी याचे हे टाकले होते बिया फुलांच्या ऑगस्टमध्ये, तर हे तिसरी वेळेस आहेत ह्या झाडांना फुले लागायला. दसऱ्यात पण आलते, दिपोळीत पण आलेले, आता परत आलेत. बघा हे किती कळ्या आहेत. आता उद्याच्या गुरुवारी मस्त देवांना, स्वामी समर्थांना झेंडूचे फुलं वाहायचे, सगळ्या देवांना. बघा छोट्या कुंडीतच एवढे सारे फुलं आहेत. आम्ही टेरेसवरच कुंडीत लावले प्रत्येक फुलांचे झाडं. बघा एकच कुंडीत, छोटी कुंडी पण किती, 4-5 कळ्या आणि एकच फुल. बघा हे पण फुल, नुसती फांदीच लावली ती ह्याची, तर हे लाल फुलं छोटे छोटे येतात, खूप छान दिसतं. हे आत्ताच 1 महिन्यापूर्वी पण लावले. हे बघा आळीचं, त्याचे खुंटे आणले होते, मैत्रिणीनं दिले होते म्हणून लावले आमच्या ह्याच्यात, तर आत्ता पानं आलेत. 15 दिवस झालं सर, मस्त आलेत. आता आळीच्या वड्या करून एकदा रेसिपी दाखवणार तुम्हाला. हे आभोलीचे, कर्दळीचे वडे. बघा हातातच आला, हातात धरल्यावर. कालपासनं फुल लागलेलं, खूप सारे फुलं आहेत. हे वव्याचं झाड, पानं वव्याचे. बघा तुळशीच्या बिया पडल्या होत्या, किती सारे तुळशीचे रोपं आलेत ह्या कुंडीत. ते बिया पडले की तसेच ते रोपं तयार होतात. हे जास्वंदीचं, हे काठी कोरंटीची, निळी काठी कोरंटी आहे, अजून नाही आले, पण लावलेलं रोप. आता आल्यावर ह्याचा व्हिडिओ टाकन. बघा भरपूर सारे, किती फुलं, जवळजवळ 25-30 फुलं लागले त्या झाडांना. मला वाटत होतं दिपावळीच्या नंतर नाही लागणार, पण भरपूर फुलं आलेत ह्या झाडांना. बघा किती छान पिवळे, केशरी कलर, केशरी कलर